लोकशाही मराठीच्या जुहू चौपाटीच्या ग्राउंड रिपोर्ट नंतर महापौर रितू तावडे यांनी पाहणी केली घरी, परंतु ज्या ठिकाणी प्रचंड कचरा आहे त्या ठिकाणी महापौरांनी पाहणी करणं टाळलेलं आहे। त्या ठिकाणी प्रचंड कचरा अजूनही पाहायला मिळतोय, त्यामुळे महापौर यांच्या पाहणी दौऱ्यावरच आता प्रश्न उपस्थित होतो। याचाच आढावा घेतला लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। पाहूयात। लोकशाही मराठीकडून दररोज जुहू चौपाटीचा रिअलिटी चेक करण्यात येत आहे। आज महापौर रितू तावडे यांनी या ठिकाणची पाहणी केलेली आहे, परंतु जर आपण पाहिलं तर रितू तावडे यांनी जी पाहणी केलेली आहे तो पुढचा परिसर आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण समुद्रकिनारा स्वच्छ होता, परंतु मधला परिसर जर पाहिला त्या ठिकाणी प्रचंड कचरा साचलेला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी यंत्रणा काम करत आहेत, मॅनपॉवर वाढवण्यात आलेली आहे असं सतत सांगण्यात येते, परंतु तसं असलं तरीही देखील कचरा प्रचंड आहे। त्यामुळेच ज्याप्रमाणे लोकशाही मराठीचा ग्राउंड रिपोर्ट सुरू आहे त्याप्रमाणेच एक गोष्ट लक्षात येत आहे की या ठिकाणी ट्रॅक्टरची संख्या वाढवण्यात यायला पाहिजे, हायवा मशीन देखील वाढवण्यात यायला पाहिजे। ट्रॅक्टरची जी संख्या आहे ती किमान 40 ट्रॅक्टर किंवा 20 ट्रॅक्टर देखील या ठिकाणी असायला पाहिजे। तसेच हायवा मशीन जे आहे त्यांची संख्या देखील वाढवण्यात यायला पाहिजे। ह्याच हायवा मशीन जे आहे ते 20 हायवा मशीन तरी या ठिकाणी तैनात असायला पाहिजेत। तसंच हा जो कचरा संपूर्ण साचून राहत आहे तो कचरा साफ करण्यासाठी डे नाईट काम सुरू राहिलं तरच इथला जो कचरा आहे तो साफ करण्यात येईल, स्वच्छ समुद्रकिनारा पाहायला मिळेल। परंतु जोपर्यंत हा जो कचरा आहे तो साफ करण्याकडे त्या प्रकारे लक्ष दिलं जात नाहीये, कारण यंत्रणा वाढवण्यात आली असल्याचं सांगितलं गेलं असलं तरी देखील आपण पाहतोय यंत्रणा इथे फारशी आता या वेळेला तैनात नाहीये। त्यामुळे हायवा मशीनची संख्या आणखी वाढवायला पाहिजे, ट्रॅक्टरची संख्या आणखी वाढवण्यात यायला पाहिजे। अशा प्रकारे जर महानगरपालिकेने काम केलं, महानगरपालिकेच्या ज्या महापौर आहेत रितू तावडे यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे, परंतु तरी देखील या ठिकाणी कचरा प्रचंड पाहायला मिळत आहे। महापौर रितू तावडे यांनी याच यंत्रणा असतील या मशीन असतील या वाढवण्याचे निर्देश द्यायला पाहिजे, जेणेकरून हा जो कचरा आहे तो स्वच्छ होईल। कारण गेल्या 38 दिवसापासून जुहू चौपाटीचा रिअलिटी चेक जो आहे तो लोकशाही मराठीकडून दररोज करण्यात येत आहे आणि दररोज असाच कचरा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। दररोज या ठिकाणी पर्यटक येत असतात, इतर लोक येत असतात, ते देखील त्रासलेले पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत सह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लवकर हो शकतो, पाणीचं हार्टेड आहे ना, म्हणून नाही लवकर होणार आहे ना। आतमध्ये जेवढा आहे ना आतमध्ये बाहेर फेकतात, म्हणून ते जास्त होतंय। जेवढं साफ केलं तर जास्त येणार आहे। आमच्याकडे 7 ट्रॅक्टर आहे आणि डंपर आणि सकाळी 7 ट्रॅक्टर आहे आमच्याकडे आणि हायवा 8-9 हायवा येतात सकाळी। आम्ही डंपकडे तिकडे कोलेवाड्याला भरून जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।